मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे। कारण वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती मालमत्ता जप्त करण्यात यावी असा अर्ज सीआयडीने कोर्टात दाखल केलाय। दुसरीकडे वाल्मिक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत सुटकेची मागणी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड कोर्टात पार पडली। या सुनावणी दरम्यान कोर्टापुढे सरपंचांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सादर करण्यात आलाय। आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र आणि जबाब कोर्टात सादर करण्यात आले। याची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। आज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्जसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी आम्ही काही अर्ज दिले होते, कागदपत्रांच्या, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या पुराव्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी आहे। दरम्यान धनंजय देशमुखांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। 6 डिसेंबर 2024ला आवादा कंपनीच्या आवारात झालेल्या मारहाणीची माहिती मला मित्रांनी दिली। मी प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो आणि संतोष देशमुखांना विचारणा केली। कराडची माणसं आवादाकडे खंडणी मागत असल्याचं संतोष देशमुखांनी मला सांगितलं। 9 डिसेंबर 2024ला विष्णू चाटेनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं संतोष देशमुखांनी सांगितलं। माहितीसाठी मी कराडला फोन लावला, पण तो व्यस्त येत होता। त्यानंतर मी विष्णू चाटेला फोन करून देशमुखांना सोडण्याची विनंती केली। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं सांगितलं। अखेर मी सहकाऱ्यांसोबत केज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो।